मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला त्या लढ्याला आपण पाहिले काही प्रमाणात यश आलं असलं तरीही अजूनही जो आरक्षणाचा लढा आहे हा कायम आहे। यामुळेच जी विधानसभा होते यामध्ये ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत त्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे आणि ज्या ठिकाणी सक्षम नाहीत त्या ठिकाणी कोणाला विजय करायचं आणि कोणाला पाडायचं ही घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। उद्या पाटील भूमिका जाहीर करतील, परंतु बीड मतदारसंघ जो आहे या बीड मतदारसंघात पाटलांकडून इच्छुक जे उमेदवार आहेत हे तब्बल 13 उमेदवार आहेत आणि एकूण हे 13 उमेदवार कोण, यातील कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा, ह्या सर्व बाबीचा पेच जो आहे हा मनोज जरांगे पाटील समोर आहे। एकूणच बीड मध्ये आता महागार कोणी घ्यायची आणि एक उमेदवार कुणी निवडून द्यायचा किंवा तो सिलेक्ट कुणी करायचा हा पेच खरोखरच मनोज जरांगे पाटील यांच्या समोर आहे। एकूण बीड मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडून इच्छुक असणारे किती उमेदवार आहेत, एकूण कोणता उमेदवार सक्षम आहे आणि मनोज जरांगे पाटील नेमकं काय भूमिका घेणार याच विषयावर आपण आज समजून घेऊया। नमस्कार, मी जालिंदर धांडे, दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बीड मतदारसंघ, याच बीड मतदारसंघामध्ये सर्वात जास्त समूह हा मराठा समाज आहे, मतदार मराठा समाज आहे। यामुळे मनोज जरांगे पाटील जो उमेदवार या मतदारसंघात देतील तो निवडून येईल असं चित्र सध्या तरी बीडमध्ये आहे। परंतु इच्छुकांची संख्या वाढली आहे आणि यामधून कोणता उमेदवार द्यायचा हा पेच खरोखरच मनोज जरांगे पाटील यांच्या समोर उभा आहे। आता एकूण मनोज जरांगे पाटील यातून कसा तोडगा काढतात हे पाहणं गरजेचं आहे। परंतु त्यापूर्वी लोकसभेमध्ये जो बजरंग सोनवणे यांनी विजय खेचून आणला होता या संदर्भात थोडक्यात जाणून घेऊ आपण की अनेकांना वाटतं की बजरंग सोनवणे हे कमी दिवसामध्ये तुतारीत गेले, त्यानंतर त्यांनी प्रचार केला आणि विजय संपादन केला। परंतु बजरंग सोनवणे यांना मुळामध्ये स्टेप बाय स्टेप राजकारणाचे ज्या पायऱ्या असतात त्या माहिती होत्या। यासह 2019 मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली यामध्ये बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला, त्या निवडणुकीचा त्यांना अनुभव होता। यासह कारखानदार असल्यामुळे साहजिकच आर्थिक सक्षम जो असतो उमेदवार ती सक्षमता त्यांच्यात होती, त्यासह त्यांच्याकडे यंत्रणा होती। यासह जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची लाट होती आणि त्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर अंबाजोगाईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी सभा झाली होती त्या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी मुस्लिम आरक्षणाला जो विरोध दर्शवला यामुळे बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाज पेटून उठला होता। आपण अनेक मतदार केंद्रांवर जर पाहिलं तर उन्हात म्हणजे दुपारच्या कडक उन्हात सुद्धा मुस्लिम बांधव हे मतदान केंद्रासाठी आपल्याला उभे राहिले दिसले। खरोखर एक बाजू सक्षम नव्हती, अनेक बाजूने बजरंग सोनवणे यांचा जो विजय आहे तो खेचून आणलेला आहे। यामुळे तेच गणित हित लागू होईल असं नाही, परंतु बीड मतदारसंघात एक जर उमेदवार मनोज जरांगे पाटील यांनी ते नाव पुढे केलं तर त्याला मात्र मराठा समाजच नाही इतर समाज सुद्धा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही। परंतु आता ते नाव पुढे द्यायचं कोणाचं हाच पेच आहे की बीड मतदारसंघात जर पाहिलं तर 13 उमेदवार रिंगणात आहेत। आता हे 13 उमेदवार कोण आहेत आपण पाहूया। शिवसेनेचे कुंडलिक खांडे आपण पाहिले मध्यंतरी, त्यांनी सुद्धा आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अर्ज दाखल केला होता आणि उमेदवारीची मागणी केली होती। त्यांनी सुद्धा आता बीड मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यामुळे कुंडलिक खांडे सुद्धा आता पाटलांकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतायत। तसंच सीएबीपी जाधव आपल्या सर्वांना माहित आहेत की ज्यावेळेस सामाजिक कार्य असतात किंवा खरं जो क्रांती मोर्चा झाला तिथून बीबी जाधव यांचं त्यामध्ये योगदान मोठं होतं आणि यासह इतर बाबीमध्ये ते सक्रिय असतात। यामुळे ते सुद्धा आता दावा करतायत। आपण पाहिले की तुतारीमध्ये सुद्धा ते तिकून उमेदवारी मिळावी त्यासाठी इच्छुक होते, त्यांनी त्या ठिकाणी मुलाखत दिली होती, परंतु तिकून झालं नाही, आता ते इकडनं दावा करतायत। आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या खंदे समर्थक म्हणजे आता हे आंदोलनापासून नाही पण पूर्वीपासून त्यांच्या सोबत असणारे हनुमानजी मुळीक आहेत, ते सुद्धा पाटलांकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतायत। तसंच अनिल जगताप आपण पाहिले शिंदे गटाकडून जवळपास त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती, परंतु ती उमेदवारी त्यांना मिळाली नाही आणि ती उमेदवारी साहजिकच राष्ट्रवादी गटाला मिळाली। यामुळे अनिल दादा सध्या तरी तटस्थ आहेत, कारण की पक्षानेच उमेदवारी नाकारली, यामुळे नर्वस आहेत। आता अनिल दादा सुद्धा काय भूमिका घेतात हे महत्वाचं आहे, परंतु साहजिकच मराठा आंदोलनामध्ये त्यांचे योगदान मोठे, यामुळे ते सुद्धा
पाटलांच्या रेसमध्ये आहेत, तिकून जे उमेदवार रेसमध्ये आहेत त्यामध्ये अनिल जगताप सुद्धा आहेत. गंगाधर काळकुटे आपण पाहिलंय की अनेक दिवसापासून पाटलांसोबत आहेत. मीडियामध्ये ते सक्रिय असतात, मीडियाला जे बाईट देतात त्यामध्ये ते पुढे असतात. एकूणच त्यांचं सुद्धा योगदान आहे. ज्योती मेटे, स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे. मराठा समाजासाठी मेटे परिवाराचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यानंतर दुर्दैवाने मेटे साहेब यांचा अपघाती निधन झाल्यानंतर आपण पाहिलंय की शिवसंग्रामला आधार देण्याचं काम किंवा शिवसंग्राम पुढे नेण्याचं काम ज्योती मेटे करतायत. आणि एकूणच आता त्या सुद्धा तुतारीकडं प्रवेश केला होता, परंतु त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. यामुळे आता त्या सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षा ठेवतायत. यासह जर आपण पाहिलं, दिलीप गोरे हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखत देण्यासाठी गेले होते आणि त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. स्वप्नील गलदर, युवकांमध्ये क्रेज असलेलं युवा नेतृत्व, साहजिकच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ते जे भाजपमध्ये सक्रिय होते, एकूण तडकाफडकी भाजपमधून बाहेर पडत त्यांनी पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि जी जबाबदारी मिळेल ती जबाबदारी त्यांनी पार पाडण्याचं काम केलंय. यामुळे साहजिकच युवक वर्गामध्ये मागणी आहे की स्वप्नील गलदर यांना उमेदवारी देण्यात यावी. त्यासह बळीराम गेवते, नारायणगडांचे विश्वस्त तथा युवा उद्योजक म्हणून त्यांची एक ओळख आहे. पक्षात सुद्धा आहेत, परंतु पक्षाकडून त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी काही इच्छा प्रकट केली नाही, परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. यासह पाटलांकडून उमेदवारी मिळावी यासाठीही ते अंतर्गत प्रयत्न करतायत. उघड जरी प्रयत्न करत नसले तरी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक विश्वास आहे की पाटलांकडून उमेदवारी मिळेल. तशा अनुषंगाने ते थोडीफार तयारीही करतायत. सुरेश नवले, माजी मंत्री सुरेश नवले आपण पाहिले की आंदोलनामध्ये सक्रिय आहेत, परंतु 2 वेळेस सुरेश नवले यांना संधी दिली होती. त्यानंतर आपण पाहिले की त्यांना राजकारणात ठोस असं काही करता आलं नाही. साहजिकच ज्या शिक्षण संस्था असतात त्या शिक्षण संस्था त्यांनी स्वतःकडे ठेवल्या नाही, त्या कार्यकर्त्यांना वाटल्या, कार्यकर्ते मोठेही केले. परंतु आजच जर त्या शिक्षण संस्था असत्या तर ते जी हक्काचं कर्मचारी वर्ग असतो तो त्यांच्या हातात राहिला असता. जे इतर नेते मंडळी त्या कार्यकर्त्यांच्या, त्या शिक्षकांच्या बळावर कार्यकर्ते निर्माण करतात, शिक्षक कार्यकर्ते बनले तर शिक्षणाचं काय होईल हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तीच परिस्थिती आहे. सुरेश नवले यांनी सुद्धा त्या शिक्षण संस्था ठेवल्या असत्या. जे शिक्षक वर्ग आहे त्यांना कार्यकर्ते बनून जर मैदानात उतरलं असतं तर साहजिकच आज त्यांच्याकडे यंत्रणा असते. ठीक आहे, आज सुरेश नवले हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारीची मागणी करतायत. त्यांच्याकडची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आमची सक्षम आहे. जर पाटलांनी आम्हाला उमेदवारी दिली तर सर्व पक्षातील जे प्रमुख कार्यपदाधिकारी आहेत ते आम्हाला सपोर्ट करतील, सर्व समाजातील मतदार आम्हाला सपोर्ट करतील अशी त्यांची भावना आहे. ते सुद्धा पाटलांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. आणि एक जे नाव आहे राजेंद्र मस्के, आपण पाहिले त्यांनी भाजपाचं जिल्हाध्यक्षपद चांगल्या प्रकारे सांभाळलं, परंतु जे येथील वाद आहेत ओबीसी मराठा वादामध्ये ते कुठेतरी कैचीत अडकले होते आणि कोणते त्या कैचीतून मुक्त झालेत. आता त्यांनी भाजप पदाचा राजीनामा दिलाय आणि आता तुतारीमध्ये प्रवेश केलाय आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बी संतती प्रयत्न करतायत. तुतारीकडून त्यांचं झालं नाही, पण पाटील त्यांना उमेदवारी देतात त्यांची अशी अपेक्षा आहे. पाटलांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग असणारे किशोर पिंगळे हे सुद्धा त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि तेही इच्छुक आहेत. तसेच रमेश पोकळे हे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि पाटलांकडून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक आहेत. हे एकूण 13 उमेदवार बीड मतदारसंघात आहेत. आता हे योगदान पाहिलं कमी जास्त प्रमाण सर्वांचं योगदान आहे, पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे असा पेच आहे की जर एक नाव पुढे आलं तर बाकीचे राहिलेले 12 नावं हे 12 उमेदवार नाराज होतील. यामुळे पाटील उघड काही आता यामध्ये कसा तोडगा काढतात हे पाहणं गरजेचं आहे. मिळालेली माहिती अशी की पाटलांनी ह्या 13 लोकांना सांगितले की तुमचं एक नाव द्या, मी ते जाहीर करतो. परंतु ह्या 13 मधल्यांनी पुढं नाव कोणाचं करायचं हाच मोठा पेच आहे. हे 13 जी लोक आहेत यातील महागार कोण घेणार आणि पुढं कोणाला करायचं हा संभ्रम ह्या 13 लोकांमध्ये आहे किंवा ह्या 13 लोकांमध्ये पुढं कुणाला पाठवायचं यामध्ये गोंधळच आहे. यामुळे आता पाटील नेमकं बीड मतदारसंघात कुणाला पुढं करतात हे पाहणं गरजेचं आहे. आता ह्यातून जर तोडगाच निघाला नाही तर साहजिक पाटील चिठ्ठ्या सुद्धा काढू शकतात. चिठ्ठ्यातील जी चिठ्ठी निघन तो उमेदवार जाहीर करू शकतात.
बरं, तुम्हाला नेमकं ह्या 13 लोकांपैकी सक्षम कोण वाटतंय हे तुम्ही पण सांगा. आणि जो सक्षम असेल तो यामध्ये विन होईल. सर्व समाज म्हणजे मराठा समाजासह दलित समाज, मुस्लिम समाज कोणत्या या 13 मेंबरपैकी कोणाला पसंती देतो आणि कोण सक्षम राहील आणि विजयी कोण होईल, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. यासह ज्या बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघ आहे, ज्या निवडणुकीच्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतो.